हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे मस्त अशी खुसखुशीत लेअरदार पॅटीस। तर पॅटी कशा प्रकारे खुसखुशीत आणि लेअरदार आणि झटपट अशी आणि मस्त अशी लागणारी खुसखुशीत पॅटीस तयार करायचं आहे आपल्याला। आज बाहेर क्लायमेट सुद्धा मस्त असं झिमझिम पाऊस चालू आहे। मस्त काहीतरी गरमागरम खाऊ वाटत असेल ना, तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा पॅटीस नक्की बनवून खावा। मस्त अशी लागते, एकदम लेअरदार आणि खुसखुशीत पॅटीस कशा प्रकारे तयार करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। पॅटीससाठी लागणारं आता आपण पीठ मळून घेऊया। सर्वात आधी इथे एक बाउल घेतलेले आहे, चाळण घेतलेले आहे आणि खाली प्लेट आहे। आपण पीठ चाळून घेऊया। मैदा वाटीच्या साहित्याने मोजून घेऊया। एक वाटी घेतली आहे, ही अर्धी वाटी, 1.5 वाटी आपल्याला पीठ मोजून घ्यायचं आहे। पीठ चाळून घेऊया। मैदा छान चाळून घ्यायचा आहे। मैद्यामध्ये काही कचरा वगैरे असतो, आळे बिळे, आधी चाळूनच वापरायचं आहे आपल्याला। इथं काहीच नाही आहे मैद्यामध्ये। पीठ चाळून घेतलेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडासा चवीनुसार मीठ टाकून घेऊया। त्यात अर्धा चमच ओवा टाकायचा आहे। ओवा चांगला क्रश करायचा असा हाताने आणि पिठात ॲड करायचं आहे। 2 चमच पोहे खायच्या चमचने ऑइल टाकायचं आहे। आता पिठाला चांगलं चोळून सगळीकडे सर्व पिठांना ऑइल लावून घ्यायचं आहे। सर्व पिठांना व्यवस्थित तेल लागलं पाहिजे, अशा प्रकारे सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। चोळून छान चोळून ऑइल लावून घेतलेले आहे। त्याच्यात थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त पातळ नाही करायचे आपल्याला, इथं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मऊ मळून घ्यायचं आहे पीठ। बघू शकता, अशा प्रकारे मसूर पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त असं पीठ आपलं रेडी झालेलं आहे। पिठावर एक प्लेट ठेवून 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। पिठावरती झाकून ठेवायचं आहे एक 5 मिनिटं रेस्ट करायला। इथं आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मैदा टाकायचा आहे 2 चम्मच। मैद्यामध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे 1 चम्मच भरून। छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम पातळ करायचा आपल्याला हा गोळ। बघू शकता, अशा प्रकारे पाहिजे आपल्याला। आता आपण पॅटीस बनवूया। पॅटीस बनवण्यासाठी आधी पाळे लाटून घेऊया। 5 मिनिटं झालेलं आहे आपल्या पिठाला। बघू शकता, मस्त असं पीठ आपलं मऊसूर झालेलं आहे। छान अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे। परत असे गोळे काढून घ्यायचं आहे। याची चपात्या लाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता वर खाली सुक्कं पीठ लावून लाटून घेऊया। पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। सर्व एकसारखे लाटायचं आहे। असे 5 पोळे लाटणार आहे मी अशा प्रकारे। पाहू शकता आपण अशा प्रकारे पोळे गोल लाटून घेतलेले आहे। त्याच्यावर आपल्याला हा तयार केलेला घोळ लावायचा आहे। हा तयार केलेला पेस्ट अशा प्रकारे टाकायचा आहे। पूर्ण चपातीला लावून घ्यायचा आहे आपल्याला। हाताने लावा म्हणजे छान लागेल, चम्मचने एवढं व्यवस्थित लागत नाही। ह्याच्यावर सुक्कं पीठ टाकायचं आहे।
वरून आपल्याला ही पोळी टाकायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे या पोळीवर पण आपल्याला वरून टाकायचं आहे. हा पेस्ट लावून घ्यायचा आहे सगळीकडं. वरून सुक्का पीठ टाकायचं आहे. परत पोळी करून घेतलेली आहे बघू शकता. वरून आपल्याला पोळी ॲड करायचं आहे. त्याच्यावर सुद्धा तसेच प्रोसेस करून घ्यायचं आहे. ही आपली 5वी पोळी वरून टाकायचं आहे अशा प्रकारे. पाहू शकता पोळीवर पोळी आपण 5 पोळी टाकून घेतलेल्या आहे. ह्याच्यावर सुक्कं पीठ टाकूया थोडंसं. आता पोळी आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय तशाच प्रकारे आपल्याला इथं करायचं आहे. पोळी लाटून घ्यायचं आहे. थोडासा सुक्का पीठ लावूया आणि आता पोळी लाटून घेऊया. बघू शकता आपण पोळी लाटून घेतलेली आहे अशा प्रकारे. आता आपण पोळी कट करून घेऊया. चौकोनी कट करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं पाहू शकता अशा प्रकारे चौकोनी पाहिजे आपल्याला. ह्याच्यात 2 तुकडे करायचे आहे अशा पद्धतीने. ह्याला सुद्धा मधून कट करून घेऊया अशा पद्धतीने. आता आपल्याला ह्याच्यावर मसाला ॲड करायचा आहे. मसाला लय ओर नाही टाकायचा आहे आपल्याला, थोडं कमीच टाकायचं जेणेकरून आपल्या पॅटीस फाटणार नाही तेलात टाकल्यावर. आता आपल्याला या कढईने पाणी लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आणि फोल्ड करून घ्यायचं आहे. तोंड चांगलं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून तेलात टाकल्यावर खुलणार नाही. वरून थोडंसं पाणी लावून चांगलं बंद करून घ्यायचं आहे तोंड. अशा प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचं आहे. पाहू शकता पॅटीस आपली इथं रेडी झालेली आहे. हे सुद्धा असेच बनवून घेऊया. गॅसवर कढाई ठेवलेली आहे. कढाई आपली गरम झाली आहे. त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊया पॅटीस तळण्यासाठी. बघू शकता आपले पॅटीस रेडी झालेले आहे. आता आपण तळून घेऊया. ऑइल इथं आपला गरम झालेला आहे. आता आपण एक एक पॅटीस टाकून घेऊया. ऑइल जास्त गरम नाही करायचे आपल्याला, बारीक गॅसवर आपल्याला पॅटीस तळायचं आहे.
शकता आपलं पॅटीस रेडी झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घेतलेलं आहे पॅटीसला बारीक गॅसवर. आता आपण काढून घेऊया. पाहू शकता एक नंबर पॅटीस आपले रेडी झालेले आहे. किती सुंदर अशा प्रकारे आपण पॅटीस बनवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असे पॅटीस आपले रेडी झालेले आहेत. एकच नंबर. तुम्हाला हा पॅटीसचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.